त्यांनी बघितलेली गोष्ट, त्यांनी बघितलेला सीन, इमॅजिन केलेला, त्यांच्या डोक्यात इमॅजिन असलेलं सीन मला वास्तवात उतरायचं आहे. हे माझ्यासाठी एक फार मोठा टास्क असतो. जे डिरेक्टरच्या डोक्यात आहे, जो व्हिज्युअल यांच्या डोक्यात आहे, तो माझ्या डोक्यात यायला हवं म्हणून ती कॅटेगरी मी ठेवली होती. आणि प्रत्येक सीनच्या आधी मी त्यासाठीच यांच्याकडे बसतो. आम्हाला नंबर 1 यायला राहायची काय म्हणतो आपण इंटेन्सिटी आमच्यात इच्छा आहे, आमच्यात ती आहे, म्हणून आम्ही ती नंबर 1ला टिकवून. मी विशेष करून अमित आणि जुईचं हे करीन, कौतुक करीन की इतक्या कन्सिस्टंटली त्यांनी स्वतःचं कॅरेक्टर इतकं धरून ठेवलं. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर. तर पण तुमचं सुद्धा अभिनंदन, 500 भागांचा टप्पा मालिकेने गाठलाय. दिग्दर्शक म्हणून हा प्रवास किती सुखावं आहे. एका दिग्दर्शकासाठी कुठल्याही सिरियलचे 500 भाग होणं हा फार मोठा टप्पा आहे. आणि त्याच्याबरोबर उत्तम टीम असणं, म्हणजे उत्तम टीम इन द सेन्स सगळंच, म्हणजे प्रोड्युसर उत्तम हवा, चॅनल त्याच्याबरोबर उत्तम हवं, आणि त्याच्याबरोबर सगळी जी टीम आहे, टेक्निकल टीम आणि शिवाय आर्टिस्ट, हे जे सगळे जमून येणं हे फार 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 महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की हे जे सगळे क्रायटेरियाज आहेत ह्याच्यामध्ये सगळेजण आपापल्या 100% आहेत. म्हणजे आमची जी चॅनलची टीम आहे, मोनिका आणि क्षमा, ते अत्यंत बारीक बारीक गोष्टी लक्षात घेऊन हे बनवतात. आमची अश्विनी जी रायटर आहे, स्क्रीन प्ले रायटर आहे, आणि ती अत्यंत उत्तम प्रकारे बनवते. सुचित्राताई नुसती प्रोड्युसर नाही, तर ती चॅनलच्या मिटिंग्समध्ये जाऊन स्वतः त्याच्यामध्ये इतकी इन्वॉल्ड असते, सोहम त्यामध्ये इन्वॉल्ड असतो. ते खूप चांगल्या पद्धतीने चाळणी लावून एक उत्तम स्क्रीन प्ले, उत्तम गोष्ट बनवतात. आमची ताई जी शिल्पाताई जी राईट करते डायलॉग, ती अत्यंत उत्तम प्रमाणे लिहिते. आणि हे सगळं फाईन होऊन जेव्हा माझ्या हातात येतं, जेव्हा मी ते वाचतो, तेव्हा माझ्याकरता एक मोठा टास्क असतो की आता हे सगळं त्यांनी बघितलेलं चॅनलच्या डेस्कवरती मीटिंगमधलं एक स्वप्न आहे, जी गोष्ट आहे ती मला त्यांनी बघितलेली गोष्ट, त्यांनी बघितलेला सीन, इमॅजिन केलेला, त्यांच्या डोक्यात इमॅजिन असलेलं सीन मला वास्तवात उतरायचं आहे. हे माझ्यासाठी एक फार मोठा टास्क असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, मग असं दिग्दर्शक म्हणून मी त्याच्यामध्ये अजून काय ॲडिशन्स करू शकतो किंवा काय पद्धतीने त्याच्यामध्ये मी गोष्टी टाकू शकतो ह्याचा मी पूर्णपणे विचार करतो. आणि मग माझ्या डोक्यात एक चित्र तयार होतं, जे चित्र मी यांच्याकडनं रंगवून घेतो, आणि ज्याच्यावर आमचं DOP जे उत्तम कलर भरतात, आणि माझे टीम, माझे आर्टिस्ट सगळे माझे ते अत्यंत गोड आहेत, अत्यंत प्रेमळ आहेत सगळेच. म्हणजे मी विशेष करून अमित आणि जुईचं हे करीन, कौतुक करीन की इतक्या कन्सिस्टंटली त्यांनी स्वतःचं कॅरेक्टर इतकं धरून ठेवलं. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या ते वर्क करतात. आणि छोट्या गोष्टी वर्क करत असताना म्हणजे माझ्या बाजूने खूपदा अशा गोष्टी होतात की बारीक बारीक सांगितल्या जातात. आता त्या गोष्टी मी एकदा सांगतो, पण ते त्यांनी धरून ठेवणं आणि त्यांनी त्या कन्सिस्टंटली काम करत राहणं. म्हणजे आता मधला एक काळ मी इथे नव्हतो, म्हणजे काही कारणास्तव माझ्या घरातल्या गोष्टींमुळे मी नव्हतो, पण त्यांनी अत्यंत तो जो एक 15-20 दिवस, एक महिन्याचा जो काळ होता, त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे ते पकडून ठेवलं होतं. आणि अत्यंत आपण म्हणतो ना की मला असं कुठेही, मी घरी असताना तो एपिसोड्स बघितल्यानंतर मला असं कुठेही वाटत नव्हतं की अरे मी नाही आहे सेटवरती, आणि तरी पण ते म्हणजे अत्यंत. आणि दुसरी गोष्ट सांगावीशी मला असं वाटतं, अमितचं विशेष कौतुक करावं असं वाटतं की तो मराठी भाषिक नाही आहे, तरी पण तो त्या कन्सिस्टंटली त्या ह्याच्यानी, म्हणजे त्याचं चुकतं तरी पण आम्ही जेव्हा सांगतो तरी पण तो ते कन्सिस्टंटली ते काम करतो, तो वर्क करतो त्याच्यावरती. आणि तो कधी असं नाही करत अरे यार मी वैतागलो यार ते वाक्य आहे, असं तो कधी नाही करत. तो त्याच उत्साहाने, त्याच एनर्जीने ते पकडतो आणि त्याच एनर्जीने ते काम करतो. छोटे गोष्टी असतात, ज्या मॅनरिझम्स असतात, ते फार क्विकली तो पकडतो. सेम गोष्ट जुईच्या बाबतीतली आहे. जुई मुळातच तिचं एक ओव्हरऑल ते कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरशी जाणार आहे, आणि अत्यंत लाघवी पद्धतीने ते सगळं ती परफॉर्म करत असते. आणि सेम ही गोष्ट इतर सगळ्या कॅरेक्टर्सच्या बाबतीत पण आहे की ते खूप म्हणजे मला, मी सांगितल्यानंतर मला असं कधीच आठवत नाही आहे की कोणी मला त्याला अरे हे असं काय, मग ते तसंच का करायचं आहे. माझ्या कन्व्हिक्शनवरती सगळेजण पूर्णपणे विश्वास ठेवतात आणि त्याच्यामध्ये ते सगळेपणे करतात. म्हणून मला त्यांचे विशेष कौतुक करायचं. असं कोणी नाही आहे या सेटवरती की ते माझं ऐकत नाहीत किंवा ते मला अरे मग हे असं काय, मग ते तसं काय, त्याच्यावरती अननेसेसरी खूप चर्चाच करत बसलेत किंवा काहीच करत. माझे कन्व्हिक्शन आहे, आणि मग त्या कन्व्हिक्शन आपण जर करणार आहोत तर ते पूर्णपणे 100% त्यात ओतून करतात, आणि त्याचा रिझल्ट अल्टिमेटली तो सीनवरती दिसतो. ही पॉझिटिव्हिटी आमच्या सेटवरची आहे, जी वर्क करते, आणि ती वर्क करते
म्हणून आत्तापर्यंत असं म्हणून शकतो आपण की 35 ते 40 आठवडे आपण नंबर 1 TRP नंबर 1ला आहोत. आणि स्वामी समर्थांची कृपा आहे आमच्यावरती की ते आमच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. अगदीच आम्ही इतकं कौतुक होतं दिग्दर्शकांकडून. सो इन शॉर्ट हे दोघेही डिरेक्टर्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण ना 500 भागांचा टप्पा पूर्ण करणं आणि ते TRP मध्ये कॉन्स्टंटली हायेस्ट राहून तो ती जर्नी पूर्ण करणं. सो जेव्हा केव्हा TRP येतो समोर तेव्हा सेटवरती काय वातावरण असतं, ते डिस्कशन काय असतं? आमच्यासाठी प्रत्येक गुरुवार हा खूप टेन्शनवाला असतो, कारण 11:30-12 वाजता आमच्या मोबाईलमध्ये ते वाचतात TRPचं हे येतं. म्हणजे अक्षरशः मला अजून आठवतं असं खूप इंटेन्स सीन वगैरे चालला असतो आणि जुई तिकडून सर काय झालं सर 11:30 वाजले 11:30. ते गुरुवार झाला आणि 11:30 12:15 झाले की आमच्या सेटवरती मोबाईलमध्ये काय आला TRP असं सगळं चालू असतं. आणि हे चांगलं साईन आहे. म्हणजे हे आम्ही नंबर 1 आहोत ह्याचा हे नाही आहे, तर आपल्याला ही कॉम्पिटिशन टिकून ठेवायची आहे ह्याचा एक म्हणजे मला असं वाटतं की हे असल्याशिवाय आपण युद्ध नाही जिंकू शकत. युद्ध जिंकण्याची थर्स्ट आहे म्हणून आपण युद्ध जिंकतो. आम्हाला नंबर 1 यायला राहायची काय म्हणतो आपण इंटेन्सिटी आमच्यात इच्छा आहे, आमच्यात ती आहे म्हणून आम्ही ती नंबर 1ला टिकून आहोत. आणि ही सगळ्यांची इच्छा जेव्हा आहे की अरे आपल्याला नंबर 1ला टिकून राहायचं आहे म्हणून हे 35 आठवडे नंबर 1ला आम्ही टिकून आहोत. फक्त सगळ्यांच्या इच्छेपोटी, सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आहे, सगळ्यांच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे आम्ही नंबर 1ला टिकून. अगदीच आम्ही पण दिग्दर्शकाचा सल्ला हा नेहमीच खूप महत्त्वाचा असतो. सो या मालिकेदरम्यान असा कुठला सल्ला आहे का जो त्यांच्याकडून तुला मिळाला आणि खूप महत्त्वाचा, खूप इम्पॅक्टफुल ठरला आहे तो तुझ्यासाठी? टप्पा आम्ही साधला या. सो प्रत्येक सीन सुरू करताना किंवा सुरू होण्याच्या आधीच आम्ही यांच्या समोर असतो. काय करायचं काय नाही करायचं हे जे सांगतात आम्ही ते फॉलो करतो आणि आम्ही पुढे जातो. ॲक्टिंगची सुरुवात करताना मी एक गोष्ट मला डोक्यात ठेवली होती, ॲन ॲक्टर शुड बी द कॉम्बिनेशन ऑफ ॲक्टर अँड डिरेक्टर आणि डिरेक्टर शुड बी कॉम्बिनेशन ऑफ ॲक्टर, डिरेक्टर अँड एडिटर. सो हे त्या पलीकडे आहेत. हे लाईट्स पण, स्टोरी रायटिंग पण, स्क्रीन प्ले पण सगळंच यांचे हे आहेत. पण मला असं मानतं की जर एक डायरेक्टरचं डोकं नाही आहे माझ्याकडे तर यांचं जे व्हिज्युअलायझेशन आहे ते मी समजू शकणार नाही. मी फक्त ॲक्टरच राहिलो तर एका काळी मी खूपच ॲरोगंट होऊन जाईन की मी सांगतो तसंच होईल. नाही, जे डिरेक्टरच्या डोक्यात आहे, जो व्हिज्युअल यांच्या डोक्यात आहे तो माझ्या डोक्यात यायला हवं म्हणून ती कॅटेगरी मी ठेवली होती. आणि प्रत्येक सीनच्या आधी मी त्यासाठीच यांच्याकडे बसतो जाऊन की काय आहे, कसं प्रेझेंट करायचं आहे. आणि प्रत्येक लहान लहान गोष्टी जे सर सांगतात आम्ही वर्कआउट करतो, पण ती नाही आहे. तर हेच आम्हाला सांगतात येऊन की तुम्ही हे असं करा, तुम्ही हे तसं करा, तुम्ही असं करा. ती जास्त वर्कआउट झाली आहे आणि लोकांना ती गोष्ट खूप आवडली. सो सर थँक्यू फॉर दॅट. ॲक्च्युली मला अजून आवर्जून जुईचं आणि अमितचं कौतुक करावं असं वाटतं की म्हणजे असे या आत्ता 500 भागामध्ये असे खूप असे सिक्वेन्सेस आले की ज्याच्यामध्ये त्यांना इंजुरी होऊ शकली असती. असे सिक्वेन्सेस होते की म्हणजे उदाहरणार्थ अमितला खूपदा असं होतं की सायलीला कडेवर घेऊन उचलायचं आहे हातात आणि धावायचं आहे. तिचा एक काहीतरी आम्ही गणपती जेव्हा एक सिक्वेन्स केला होता तेव्हा मला आठवते अमितच्या पायामध्ये चपला नव्हत्या आणि खाली खडी होती, पाऊस जस्ट पडून गेलेला होता, त्यात त्याला जुईला उचलायचं आणि त्याला धावायचं. सो लाईट जात होता. माझ्यासाठी खूप मोठे टेन्शनची गोष्ट होती की अरे हे कसं परफॉर्मन्स. पण मी हॅट्स ऑफ अमितला की त्याने सगळे शॉट न थांबता न थकता त्याने उचलून, म्हणजे सायलीला या 500 एपिसोडमध्ये कमीत कमी 1000 वेळा उचललं असेल त्याने, पण त्या प्रत्येक ठिकाणी त्याने उचलून ते जे करणं असतं ते म्हणजे इट्स खरं तर डेंजर असतं ते, पण त्याने ते अत्यंत नेटाने आणि अत्यंत प्रामाणिकपणे आणि कुठेही असं न वाटता त्याने ते करून दिलं. दुसरा गोष्ट मला अजूनही आठवते की दहीहंडीचा सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये मी 1 शॉट डिझाईन केला होता, ज्याच्यामध्ये सायली एका ठिकाणून बघते, सायली चालत चालत येते आणि सायली चढून वरती जाते. माझा DOP पण क्रेडिट देतो, कारण DOPने चालत चालत आला, तो क्रेनवरती उभा राहिला आणि सेम शॉट दहीहंडीपर्यंत घेऊन गेला एका हातात कॅमेरा घेऊन. हा खरं खूप डिफिकल्ट शॉट होता, पण हॅट्स ऑफ अमितचे, हॅट्स ऑफ जुईचे. त्यांनी ना हार्नेसची मागणी केली ना काही केलं. त्यांनी दोघांनी प्रामाणिकपणे 2 रिहर्सल चढण्याच्या केल्या, जे खरंच खूप डिफिकल्ट आहे. 4थ्या थरावरती चढणं कॉमन माणसाला त्याला खूप डिफिकल्ट आहे. आणि माझ्या शॉटसाठी त्या दोघांनी मला 1 शॉट दिला. आणि म्हणजे हे डेडिकेशन आहे, हे डेडिकेशन आहे टुवर्ड्स युअर काम. आणि हे डेडिकेशन ना वर्क करतं, तो बघत असतो कोण किती प्रामाणिकपणे काम करतं. त्या प्रामाणिकपणाला ना तुम्हाला
यश मिळतं म्हणजे मिळतं. आणि मला खरंच ते बघून मला म्हणजे खरंच पाणावले डोळे. कारण म्हणू शकले असते ना दोघं की नाही नाही आम्ही नाही देऊ शकत, आम्ही हार्नेस आमचा लाईफचा आहे हे म्हणू शकले असते. पण त्यांनी एकाही गोष्टीची मागणी न करता जुईने आणि अमितने जुईने तर मला पूर्ण येऊन चालत येऊन पूर्ण वरती चढेपर्यंत आणि सेम पोझिशनला अमितने चढून तो केला. म्हणजे आम्ही फक्त 2 रिहर्सल केल्या होत्या, त्या तिसऱ्या रिहर्सलला त्यांनी टेक केला होता आणि 1 शॉट झाला, पहिला टेक आणि कट आणि सुपर. म्हणजे खरंच मी म्हणेल ते त्या गोष्टी करायला ते दोघंही तयार असतात. आणि तोडफोड म्हण किंवा फायटिंगचे सिक्वेन्स म्हण किंवा काही, ते दोघंही परवा नाही करत की अरे ह्याच्याने मला काही होऊ शकतं का, मला काही होणार नाही का. पण ते आउट ऑफ द वे जाऊन डेफिनेटली सगळ्या गोष्टी. मी अजून एक गोष्ट शेअर केली होती या आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये की मी खूप त्रास देतो माझ्या डायरेक्टरांना. जेव्हा केव्हा कोणी नवीन ॲक्टर आला की त्यांना अशी चावी चढवतो की तो अजून 4 रिटेक देणार पण सीन नाही करणार व्यवस्थित. यामागे काय हा पोल खोलतोय स्वतःचीच, तर मी बोलायला हरकत नाही मला. हा उगाच नवीन येणाऱ्या आर्टिस्टला असं सांगतो की हे तर खूप चिडतात, हे खूप डेंजर आहेत, त्यांना तिसऱ्या रिटेक नंतर काढून टाकतील, ओरडतील तुमच्यावरती. त्यामुळे तो जो माणूस जो बिचारा एक नवीन कलाकार येणार असतो तो अर्धा गर्भगळीत झालेला असतो माझ्या पुढे येण्यावेळी. बरं मी आल्यानंतर तो एकदम अलर्ट असतो, तो पप्पा ऑलरेडी करायला लागलेला असतो. त्याच्यानंतर मी एक करूया अजून म्हटल्यानंतर तो गेलेला असतो. आणि हा नीच माणूस माझ्या तोंडावरती बघून हसत असतो. आणि हा हसायला लागला की मी समजायचं याने ऑलरेडी तिकडून चावी मारून आणलेली आहे त्याला. तो मला बघतो, हा तू कर. असे आमचे 2 इन्स्पेक्टरचे कॅरेक्टर करणाऱ्यांना ऑलरेडी त्याने भस्मसत करून टाकलेले माझ्या रागापोटी. कारण त्याच्यानंतर ते दोघं काम करणं असे होतात. पण त्याला सांगितलं त्यांना, मग त्यांनी काम केलं व्यवस्थित. अमित आहे त्याचा टाइम. आणि आम्हीची घाणेरडी सवय, घाणेरडी पण नाही म्हणता ना, ते चुकीचा शब्द आहे, पण माझ्यासाठी घाणेरडी आहे, त्याच्यासाठी चांगली आहे ती सवय. तो सतत हसत असतो. आम्ही सीन सांगत असतो ना, तर आपण तिथं असं करूया, मग हे असं करूया, मग ते बरं त्याच्यात त्याला सिरियस राहायचं असतं, हा तिथं हसायला लागतो. मला रोलिंग ऍक्शन म्हणेपर्यंत हा हसतच असतो. रिएक्शन इमॅजिन करतो मी, पब्लिकचे रिएक्शन काय असतील, ऑडियन्स किती हसेल ते इमॅजिन करून मी हसतो. मी म्हटलं तसं ही खरंच चांगली गोष्ट आहे, सतत हसत राहणं, फक्त प्रत्येक ठिकाणी नाही. हे दोघी खूप छान कलाकार आहेत सर. पण एक प्रश्न असा की ज्याची प्रेक्षकही खूप आतुरतेने वाट पाहतात, ते म्हणजे सायली अर्जुन. आता कुठेतरी प्रेम सुरू झाले, पण कधी तो प्रपोजलचा सीन म्हणा किंवा ती पुढची वाटचाल कधी सुरू होणार? आता 500 झालेत ना, 1000 होऊ दे जरा, अजून 500 होऊ दे. ते ताणल्यात गंमत आहे. तो प्यार में वही तो बात है, थोडासा देरी थोडा ये, त्याच्यानंतर मग तुम्हाला अजून एक गंमत वाटेल ते बघताना. अजून एक छान अजून काही नवीन सिच्युएशन्स निर्माण होतील दोघांमध्ये, मग ते म्हणण्यात मजा आहे. अजून म्हणतात ना की मजा मंजिल में नहीं सफर में आता है. वा वा, क्या बात. खूप छान. आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. फक्त जाता प्रेक्षकांना काय सांगाल? तुमचं भरभरून प्रेम होतं, तुमचा आशीर्वाद 500 झाले आणि अजून तसेच अजून 500 होतील. आम्हाला जास्त काही नकोय, आम्ही खूप, आमचे रिक्वायरमेंट खूप कमी आहे, आमची आशा खूप कमी आहे. 500च्या मागे फक्त एक 0 हवंय, अजून 500च्या पुढे एक 0 म्हणजे 5000 बस झालं. म्हणजे अजून 5-6 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त. नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि बघायला विसरू नका, सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता ठरलं तर मग तुमचा आवडता कार्यक्रम फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. येस. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.